काय रे, कसं आहेस? अरे भाई कसा आहेस तू? मस्त ना? हा. बाकी कसं मजेत? मग काय? अरे तुम्ही मध्ये कुठेतरी कोथालीगडला गेलेला ना ट्रॅकिंगला? ट्रेकिंगला. मग काय कशी झाली ट्रिप? अरे काय सांगू, ऐकणार अख्खं. अरे ऐकव ना, पण असं ऐकव जसं मला वाटायला पाहिजे की मी प्रत्यक्ष तिकडे उभा आहे. ठीक आहे, चल. तर पहिले माझ्या मित्रांनी मला विचारलं की येतो का ट्रेकिंग वगैरेला. तर आता घरचे तर तुला माहिती आहे, काय असं सोडत नाही मित्रांसोबत. तर बोललो चल विचारून बघू. तर रात्री 11 वाजता विचारलं आणि ते हा पण बोलले. वा. आणि मग मी बोललो चल मित्राच्या घरी विचारतो. त्याचे पण घरचे हा बोलले. बॅग घेतली, भरली, गेलो स्टेशनला. 12:30ची ट्रेन पकडली. सॉर्टेड. वा यार, म्हणजे काय ट्रॅव्हलिंग करताना काय अडचण नाही आली ना? अडचण आणि आली नाही. काय बोलू तुला. तर आता वाजलेत 12:07. आणि आमची ट्रेन होती विलेपार्ले वरून टू दादर आणि दादरला 12:30ची ट्रेन कर्जतला जायला. पण काही अननोन रिझन्समुळे ट्रेन लेट झाली आणि ट्रिप सुरू व्हायच्या आधी संपेल असे वाटत होते. मग शेवटी ट्रेन आली. आता एक एक मिनिट आमच्यासाठी खूप किमतीचा होता. जशी ट्रेन दादरला थांबली आम्ही बस धावत सुटलो. माहीत नाही कुठे जायचं, पण ते बोलतात ना, डेस्टिनीमध्ये लिहिलं असेल तेच होतं. तर धावत धावत पोचलो जिथे ट्रेन येणार होती आणि तिथे पोचताच 2 मिनिटांमध्ये ट्रेन आली. याच्यानंतरचा प्रवास एकदम आरामशीर होता. पण बॉईज ट्रिप आणि मस्ती होणार नाही असे होऊ नाही शकत. मग ट्रेनमध्ये मस्ती करता करता आम्ही उतरलो नेरळला. चला, बरोबर एकदा पोचलात ना बस. बरोबर, आणि आम्ही पोहोच नाही शकत. तर आता आम्ही उतरलो नेरळ स्टेशनला आणि ज्याच्याकडून बुक केलेली टॅक्सी तो आहे कर्जतला, एक स्टेशन पुढे. जे स्टेशन लांब आहे. आता बघूया काय होतं. लेट्स सी. मग त्यांना कन्व्हिन्स करून आणि बार्गेनिंग करून नेरळला बोलवलं. तर आता आम्ही नेरळ जंक्शनलाच आहे. जो ड्रायव्हर होता तो आता कर्जतवरून नेरळला येतोय, तर त्याला अर्धा तास लागतील. आता वाजले 3, तो येईल 3:30 पर्यंत. तर आता आम्ही नेरळ जंक्शन स्टेशन फिरतोय. एक्सप्लोरिंग या त्या माथेरानवाल्या ट्रेन्स. तर आता आमचा गाडीवाला आला आहे, जवळच असेल. आता झाले 3:15. तर बघूया आता. अजून अर्धा तास लागणार आहे आम्हाला. हा, तिथे पोचायला जास्त अर्धा 1-1.5 तास लागणार आहे. सकाळी 4:30 वाजेपर्यंत पोहोचू. ट्रेकिंग करायची. तर आता वाजले 4:30, 4:24. ट्रेक के आमचं 5-5:15ला सुरू होईल. तर आता इथे सगळे आम्ही आलो आहे स्टेला. सगळे भाई एक एक कोपरा घेऊन बसलेत. काय काय रील बघतात इथे येऊन पण. तर मग भेटू 6:00. तर आता आम्ही नाश्ता करतोय. मग नाश्ता झाला की आम्ही ट्रेक सुरू करू फायनली. तर भेटूया आता ट्रेकवर. तर आता आम्ही निघालो आहे ट्रेकसाठी. सगळे आलेत काय? 7 लोक आहेत का? एवढे आहेत बघा, एकदम काळोख आहे. याच्या पुढे काहीच नाही दिसत आहे तसं. तर जाऊया आता पुढे, सनराईज बघू. तर आता कुठे जाऊन उजेड होतोय, सनराईज होते थोडी थोडी. थोड्या वेळात पोहोचू, अजून 1-1.5 तासात.
तर आमचं जे मेन डेस्टिनेशन आहे जिथे आम्हाला जायचं आहे ते एकदम समोर आहे. इथून बघितलं तर जाम वरती आहे. हे बघा हे जे दिसतंय हे आमचं मेन डेस्टिनेशन आहे जिथे आम्ही आता जाणार आहे. चला. मैं चला शहर से दूर, नदी के और पहाड़ों के बीच, सबसे दूर अकेले रहना। तेरी यादें मुझको आए, समझ न पाया वो गुजरी बातें, गुम है वो पल हसीन रातें। लिखने जा रहा हूँ एक नई कहानी, कानों में गूंजे तेरी बातें। आओ चले हवाओं के संग, चल चले प्यार में हम। आओ चले हवाओं के संग, चल चले प्यार में हम। नजारे ये बताते हैं किनारों से पुकारते हैं। एक धुन में हो जाती है कि मैंने जिंदगी समझ ली है। आओ चले हवाओं के संग। भाई डेंजर रस्ता आहे हे बघा. मला दे रस्ता भाई एकदम डेंजर आहे. नको अब्रू इथे. चल चले प्यार में हम। आओ आता वर आलं, आता 10-15% बाकी आहे. तर तुम्ही बघू शकता रस्ता इथे जाम भाई एकदम कठीण आहे. रस्ता पण नाही बोलू शकत, वाट आहे नुसती. आधी यांनी ब्लॉग हिंदीमध्ये स्टार्ट केलेला. तर आता एक ब्रेक घेतलाय, पण तुम्ही समोर बघाल तर जन्नत. जन्नतला मराठीत काय बोलतात? जन्नतला मराठीत काय बोलतात? स्वर्ग. या तुम्हाला दाखवतो. तर आमच्या वाटे बघू शकता ते. आम्ही आता तिथे जाणार आहे. हां तिथे वरती तिथे जाणार आहे. तर चला. पण इथून जो व्ह्यू आहे सर्रस, हा बघा काय व्ह्यू बघाल भाई. व्ह्यू एवढा आहे की दम लागतोय समजतच नाही, थांबा असं वाटतच नाही. ते बघितलं तर जो व्ह्यू, सही व्ह्यू भाई. तुम्ही नक्की या इथे एकदा. व्ह्यू बघाल तर भाई एकदम चुम्मा व्ह्यू आहे. समझ ली है। आओ चले हवाओं के संग, चल चले प्यार में हम। आओ चले हवाओं के संग। तर आता आम्ही इथे टॉपला आलोय सर्वात. हा बघा झेंडा. इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता. इथे केव्स आहेत, तर आपण आता या वाल्या केव्हमध्ये जाऊया. ही एकदम छोटी केव्ह आहे, जास्त काय नाही. एवढीशीच केव्ह आहे आणि अजून केव्स खालती आहेत, तुम्हाला दाखवतो. तर ते बघा खालती जी बस्ती, आम्ही तिथून आलोय. आता एकदम झूम करून जी दिसते तिथून चढत आम्ही इथपर्यंत आलोय. शिड्या आहेत, तिथून टॉपला जातो आम्ही.
आता वर जाऊया आपण. शिड्या जाम स्टीप काय. तर आता इथे बसलोय. तर मगाशी तुम्हाला जे टोप वगैरे दाखवले ते आता बघा किती खाली आहेत. लिटरली झूम करायला लागतंय. आणि अजून वर जातोय तिथून आम्ही. त्याचा तर आता हे या गडाचा टॉप मोस्ट पार्ट जिथे आम्ही आलोय. त्याच्यावर कुठे जाऊ नाही शकत. ते टॉप मोस्ट आहे. आणि आलेलो 7 लोक. वरती आली आहेत फक्त 5 लोक. बाकीचे समजा आता कोण आहेत. बघू शकता आमच्या बॅग किती खाली आहेत. आमच्या बॅग आओ चले हवाओं के संग चल चले प्यार में हम आओ चले हवाओं के संग चल चले. तर आता इथे टाइमपास झाला. आता जाऊया आपण खाली. डायरेक्ट खाली भेटू आणि मग एंड ऑफ जर्नी.